सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात मिळणारा दर मात्र अत्यल्प असल्याने शेतकरी तीव्र नाराज आहेत। सोलापूर बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले। नुकसानामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। कांद्याला हमीभाव आणि अनुदान देण्याची मागणी। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला केवळ 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळतोय। बियाणं, खतं, कीटकनाशके, मजुरी आणि वाहतूक यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना मिळणारा हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरतोय। मिळणाऱ्या पैशांतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। तो खर्च जवळजवळ आमच्या उत्पन्न एवढा सुद्धा निघत नाही। आम्हाला पट्टी कांद्याला खर्च झाला 60 ते 62 हजार रुपये आणि कांद्याचे झाल्यात 58,000 रुपये। मग 2-2.5 हजार रुपये आम्ही पाणी धरून वावरून ओढून टाकलेली मेहनत करून आम्हाला त्यातलं काय राहते, त्यासाठी निदान सरकारने अनुदान तरी आम्हाला द्यावा। सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या अपेक्षेनं कांदा विक्रीसाठी बाजारात आणतात। मात्र बाजार समितीत मिळणारा कमी दर पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि हतबलता स्पष्ट दिसून येते। कांदा उत्पादनासाठी मेहनत केल्यानंतर उत्पादनाला मिळणारा भाव पाहता त्यातून वाहतूक खर्च, हमाली आणि इतर खर्च वजा केल्यानंतर हातात अत्यल्प रक्कम उरत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत। माझ्याकडे 2 एकर कांदा आहे। 2 एकर कांद्याला ह्यावेळेस उतार मिळाला, भावच काय नाही। भाव यावेळेस 9 रुपये, 7 रुपये आणि 10 रुपये अशा 3 ह्या टप्प्यामध्ये माझा कांदा विकला। उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही त्याला। सरकारने ह्याच्यावर अनुदान तर द्यावं, नंतर हमी भावाप्रमाणे खरेदी तर करावं नाफेडच्या माध्यमातून। फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होतीये। याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच नाही तर व्यापाऱ्यांवरही होत असल्याचं चित्र आहे। बाजारातील मंदीमुळे व्यवहारातही घट झालीय। या 2-3 महिन्यात तर कांद्याला बाजार नाही आणि सर्वात पहिले तर शेतकरी वर्ग झिरो झालेला आहे। त्याच्याबरोबर व्यापारी पण काय सुखी नाही। यावर्षी कांद्याचे आडते, व्यापारी, शेतकरी तिन्ही पण वर्ग आहे का नुकसानमध्ये आहे आणि व्यापार करायला अवघड वाटायला लागला आहे। पुढचा व्यापार कसं होईल काय अंदाज नाही। सध्या तर आम्ही शेतकरीचा माल उतरून घेऊ का नको घेऊ, म्हणजे त्यांचं भाडं काही शेतकऱ्याचं भाडे सुद्धा नाही निघालं। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे हमीभाव जाहीर करण्याची तसेच अनुदान देण्याची मागणी केली आहे। बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याची खरेदी करण्याचा ठोस निर्णय घ्यावा अशी ही मागणी आता जोर धरू लागली। सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळणारा कमी दर हा शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक फटका ठरतोय। सरकारनं या तातडीनं हस्तक्षेप करून हमीभाव आणि अनुदान जाहीर केलं नाहीये तर आगामी काळात कांदा उत्पादकांवर आणखी गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।